हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरचं आपलं तिसरं लेक्चर आहे. तर या लेक्चरमध्ये आपण आज डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लामार्किझम, स्पेशिएशन अँड ह्युमन इव्होल्यूशन हे पॉईंट्स बघणार आहोत. पहिल्यांदा डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपण पाहू. तर चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल डिपेंडिंग अपॉन ऑब्झर्वेशन ऑफ दोज स्पेसिमन्स. तर जो चार्ल्स डार्विन हा जो सायंटिस्ट आहे, तर तो सायंटिस्टनी OH केलेला म्हणजे समुद्र सफर केलेला आणि आफ्रिकेच्या वेस्ट साईडला एक आयलँड आहे, गॅलापागोस आयलँड. तिथं त्यांनी बऱ्याच ज्या स्पेसिस आहेत तर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि नोट डाऊन केलं आणि त्याचं जे वर्क आहे तर ते वर्क त्यांनी पब्लिश केलं. त्या वर्कचं नाव आहे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. बरोबर. ते तर जी ही थिअरी आहे ती काय करते, सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे प्रीच करते, म्हणजे जो सक्षम आहे तो टिकतो. आणि त्यांनी यासाठी जे बुक पब्लिश केलं आहे डार्विननं त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. तर यामध्ये वाईल एक्सप्लेन द कन्सेप्ट डार्विन सेड दॅट ऑल ऑर्गॅनिझम प्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजे मॅक्सिमम रित्या. जर दोन ॲनिमल्स असतील तर त्यांच्यापासून एक 20-25 ॲनिमल म्हणजे त्यांची जे प्रोजिनी आहे त्या प्रोड्यूस होतात, त्याला आपण काय म्हणतो प्रोलिफिकली. All organisms compete with each other in line-threatening manner. In this competition, only those organisms sustain which show modification essential for winning competition. However, beside this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and rest perish. Sustaining and selected organism can perform reproduction, thereby give rise to new species with their own specific characters. Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. However, some objections were raised against theory. Some of the main objections. तर आता आपण आपल्या शब्दामध्ये डार्विन्स काय सांगतोय ते बघूया. बरोबर. जर चार्ल्स डार्विन आहे, त्यांनी गॅलापागोस आयलँड आहे तिथं काय केलं, OH केलं, समुद्र सफर केली आणि तिथं बऱ्याच ज्या स्पेसीज आहेत तर त्या स्पेसीजचं ऑब्झर्वेशन केलं आणि ते ऑब्झर्वेशन नोट करून त्यांनी थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन त्यांनी काय केली, पब्लिश केली आणि त्याच्यामध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे प्रिन्सिपल त्यांनी काय केलं, पब्लिश केलं. आता त्यामध्ये जे बुक आहे त्यांनी बुक पब्लिश केलं त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. तर आपण नॅचरल सिलेक्शन, सर्वायवल ऑफ फिटेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा त्या समजू. एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे त्याच्या घरी एक डॉग आहे आणि त्या डॉगला जर एक 4 पिल्लं झाली तर त्या 4 पिल्लामध्ये आणि तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती दररोज एकच भाकर टाकतो. फॉर एक्झाम्पल त्याला आपण असं समजूया. तर ज्यावेळेस जे डॉग प्रेग्नेंट असताना पण तो एकच भाकर टाकतोय आणि ज्यावेळेस ती 4 पिल्लं झाली आहेत कुत्र्याची, डॉगची, तर त्यावेळेस पण तो एकच भाकरी करतोय. तर यामध्ये काय होईल, जी 4 पिल्लं आहेत तर त्यांच्यामध्ये स्ट्रगल होईल ते जे फूड आहे ते मिळवण्यासाठी. तर फूडमध्ये स्ट्रगल करताना ते मध्ये लाईफ थ्रेटनिंग मॅनरमध्ये ते काय करतील, स्ट्रगल करतील. आणि त्यांच्यातल्या ह्या ज्या 3 पिलामध्ये जो सक्षम आहे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट आहे, ज्याच्या मसल्स मजबूत आहेत, जसेच तो स्ट्रॉंग आहे आणि तो फाईट करू शकतो 3C, तर तो काय करेल, तो सगळी जी भाकरी आहे तर ती काय करेल, खाईल. आणि बाकीचे जे 3 आहेत तर त्यांना ती भाकरी मिळणार नाही. तर सांगायचं तात्पर्य जो एक पिल्लू आहे कुत्र्याचं तर ते काय आहे, स्ट्रॉंग आहे. ते सर्वायवल ऑफ फिटेस्ट साठी स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यानंतर जे बाकीचे 3 आहेत ते वीक आहेत तर ते काय होतील, पेरिश होतील. आणि जो स्ट्रॉंग आहे तो काय होईल, सर्वायव्ह होईल. आणि नेचर काय करणार आहे, नेचर ह्या ज्या स्ट्रॉंग कुत्र्याचं पिल्लू आहे त्याला सिलेक्ट करणार आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर जो स्ट्रॉंग डॉगचं पिल्लू आहे त्याचंच काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे प्रोलिफिकली. आणि नंतर त्याचेच काय होईल, त्याचेच जे कॅरेक्टर्स आहे, स्ट्रॉंग मसल्स वगैरे या सगळ्या त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये पास होतील. तर अशा प्रकारे तर जे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे, तो जो जे कुत्र्याचं स्ट्रॉंग पिल्लू आहे त्यालाच नेचर काय करणार आहे, सिलेक्शन करणार आहे आणि तोच सर्वायवलसाठी फिटेस्ट आहे. ओके. आणि बाकीचे जे फिट नाही आहेत, सर्वायवलसाठी वीक आहेत, तर ते काय होतील, पेरिश होतील. तर अशा प्रकारे आपण आपल्या शब्दामध्ये पण डार्विनची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन सांगू शकतो. तसेच काही ऑब्जेक्शन दिलेले आहेत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये, ते बघूया. 3 आहेत तर आपल्याला 2 मार्कला क्वेश्चन आलेला आहे. तसेच हा डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन खूप वेळा क्वेश्चन यावर रिपीट झालेला आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे वेस्टिजियल ऑर्गन आणि डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन खूप महत्त्वाचे 2 पॉईंट आहेत. यावर बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन येतात म्हणजे येतात. तर 2 मार्कला आपल्याला ऑब्जेक्शन आलेले आहेत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये, ते बघूया. पहिलं, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. इव्होल्यूशनसाठी फक्त एकच फॅक्टर नाही, म्युटेशनमुळे पण काय होतं, इव्होल्यूशन होतं. डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. ते आपण बघणार आहोत लामार्किझम मध्ये. तर डार्विन याच्याबद्दल काही एक्सप्लेनेशन दिलं नाही. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस, म्हणजे हळूहळू जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये, आणि अब्रप्ट म्हणजे एकाएकी जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये काय आहे, काही एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन, डार्विन्स वर्क ऑन इव्होल्यूशन हॅज अ माइलस्टोन. खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस इव्होल्यूशनचं आपण स्टडी करतो त्यावेळेस डार्विनचं वर्क रेफर केलं जातं. तर अशा प्रकारे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे. इथं आपल्याला इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन या सायंटिस्टचं काय दिलेलं आहे, थोडक्यात इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. तसेच खाली इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये जीन बॅप्टिस्ट लॅमार्क या सायंटिस्टचं पण काय दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते पण तुम्ही वाचा. तर आपण आता चालू करणार आहोत लामार्किझम. लामार्किझम म्हणजे काय ते बघूया.
Jean Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organism are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of organism. म्हणजे जे मॉर्फॉलॉजिकल म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये बॉडीमध्ये जे चेंजेस होत आहेत तर ते काय आहेत इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि तसेच जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आहेत त्यांचं रिझन काय आहे चेंज होण्याचं, ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस म्हणजे तो जो एखादा ॲनिमल आहे तो त्याचं किती यूज करतोय त्या ऑर्गनचं, तसेच तो किती लेझी आहे किंवा यूज नाही करत, तर अशा प्रकारे त्याचे कारण आहेत मॉर्फॉलॉजिकल चेंजेसचं. तर ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसीज ऑफ ऑर्गन. म्हणजे जे ऑर्गन यूज होतात तर त्यांचं इव्होल्युशन होतं आणि जे ऑर्गनचं यूज होत नाही त्यांचं काय होतं, फिनिश होतात ते ऑर्गन अशा प्रकारे. फर्दर ही सेड दॅट नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑन लिव्स ऑफ टॉल प्लांट बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. म्हणजे जो जिराफ आहे, जिराफची जी नेक ती का एक्सपांड जास्त मोठी झालेली आहे, लांबलेली आहे, कारण ते उंच झाडांवर ब्राउझिंग करतात. म्हणजे काय करतात, त्यांना खातात. म्हणून जनरेशन बाय जनरेशन ते असं करत आलेत, म्हणून त्यांची जी नीक आहे ती काय झाली, इलॉंगेशन झालेली आहे. नेक्स्ट आयर्न स्मिथ, आपण लोहार म्हणतो, तर सारखं ते काय करत असतात, त्या आयरनवर ठोकत असतात. त्यामुळे त्यांच्या ज्या मसल्स आहेत त्या काय झालेल्या आहेत, स्ट्रॉंग झालेल्या आहेत. कारण यामध्ये मसलचा काय होतोय, सारखा यूज होतोय. त्यानंतर विंग्स ऑफ बर्ड लाईक ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आता जे तुम्ही ऑस्ट्रिच आणि इमू बघितलेत, हे बर्ड आहेत पण ते फ्लाय करत नाहीत. कारण का, आता त्यांचे जे विंग्स आहेत त्यांनी ते यूजमध्ये आणले नाही फ्लाईंगसाठी, म्हणून तर ते आता फ्लाय करू शकत नाहीत. बरोबर. नंतर लेग्स ऑफ बर्ड लाईक श्वान अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. तर जे डक आणि स्वान आहेत त्यांचे जे लेग आहेत तुम्ही बघितलं असेल, ते वेबेड जो पंजा आहे त्या पंचामध्ये काय असतं, स्किनचं लेअर असतं. तर ते काय आहे, इव्हॉल्युशन झालेलं आहे लामार्किझमच्या म्हणण्यानुसार, की ते स्विंगसाठी अडॅप्ट झालेले आहेत. स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बरोविंग हॅबिट्स. म्हणजे त्यांचे जे रेप्टाईल्स म्हणजे सरपटणं आहे, सरपटण्यामुळे काय झालेलं आहे, जे स्नेक आहे स्नेकचे काय झालेले लेग्स पेरीज झालेले आहेत. बरोबर. नंतर ऑल दीज एक्झाम्पल आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. तर लामार्क काय म्हणतात, की हे जे सगळे अक्वायर्ड कॅरेक्टर आहेत म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स कडून त्यांच्याकडे आलेले आहेत. अक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स कडून त्यांच्याकडे आलेले आहेत. अँड ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन म्हणजे ट्रान्सफर झाले आहेत पॅरेंट्स कडून त्यांच्या प्रोजेनीकडे. दिस कॉल्ड ॲज थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लामार्किझम. आपण जे वरती जे सांगितलं आहे थेरी ऑफ यूज डिसयूज, म्हणजे जे ऑर्गनचं यूज झालेलं आहे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, इव्हॉल्युशन झालेलं आहे. आणि ज्यांचं यूज नाही तर ते ऑर्गन काय झालेले आहेत, पेरीज झालेले आहेत. अशा प्रकारे खाली काय माहिती दिली आहे ती वाचू आपण. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. बरोबर. बऱ्याच गोष्टी यांच्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत लामार्किझम मधल्या, पण जे कॅरेक्टर एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतं हे रिजेक्ट केलेलं आहे. आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं. तर तुम्ही 12th बायोलॉजीमध्ये जर बघितलं तर माईसवर एक्सपेरिमेंट केलेले आहेत. माईसच्या काय केलेले आहेत, प्रत्येक वेळेस शेपटी कट केली प्रत्येक पॅरेंट जनरेशनची, आणि त्यांच्यापासून जी प्रोजेनी झाली आहे त्या प्रोजेनीची पण सेफ्टी केलेली आहे कट. पण जसं जसं त्यांच्यापासून सेफ्टी कट केलेल्या माईसपासून दुसरी प्रोजेनी तयार होतात त्यांना पण ती सेफ्टी येत होती, पण आता त्यांच्यातली आपण सेफ्टी कट केली आहे. म्हणून लामार्किझममुळे काय व्हायला पाहिजे, की ती सेफ्टी कट केलेलीच त्यांची जी प्रोजेनी आहे ती काय व्हायला पाहिजे, प्रोड्यूस व्हायला पाहिजे. पण तसं होऊ शकत नाही. तर त्यामुळे काय केलेलं आहे, हे जे कॅरेक्टर आहेत पॅरेंट कडून ऑफस्प्रिंगकडे जातात, तर हे काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स that modification brought in us are not transferred to next generation, thereby Lamarck's theory was disappointed. मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे एक्झाम्पल देऊ. The living organism can transfer the character which has acquired to next generation. This is called ancestry of character. काही जे कॅरेक्टर्स आहेत ते पण आपण काय करतो, आपल्या प्रोजेनीमध्ये काय करतो, आपण ट्रान्सफर करतो. त्याला आपण काय म्हणतो, ancestry of acquired characters. नंतर स्पेसिएशन, छोटा पॉईंट आहे, एक्झाम मध्ये कधी क्वेश्चन आलेला नाही यावर, पण लक्षात ठेवा स्पेसिएशन म्हणजे काय. ज्या नवीन स्पेसिस फॉर्म होतात तर त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिएशन. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मुळे काय झाले, नवीन स्पेसिस झाले, त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिएशन म्हणतो. डेफिनेशन पार्ट करा, इम्पॉर्टंट आहे ही डेफिनेशन. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल प्रोडक्शन. स्पेसिस म्हणजे काय, की असा ग्रुप आहे की तो इनब्रीड करू शकतो आणि त्यापासून प्रोजेनी तयार होतात. Each species grow in specific geographical condition. Their food habitat, reproductive ability, and period is different. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. म्हणजेच जिओग्राफिकल कंडिशन तसेच जेनेटिक कंडिशन काय आहे, दुसऱ्या स्पेसिस नवीन फॉर्म होण्यासाठी रिक्वायर्ड लागतात. बिसाइड जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. म्हणजे जिओग्राफिकल सेक्लुडेड प्लेस, याच्यामध्ये डार्विन आहे, डार्विन गॅलापागोस आयलँड आहे, त्याच्यावर काय केलं होतं, वेगवेगळे आयलँडवर एक ऑब्झर्व केलं होतं. तर जे वेगवेगळे बर्ड्स आहेत त्यांचे जे बीक आहेत, तर चोचीचं एका स्पेसिस होते पण त्यांचे जे बीक आहेत तर बीक डिफरंट साईजच्या होत्या वेगवेगळ्या आयलँडवर. तर हे काय झालेलं आहे, जिओग्राफिकल त्यांचं जे सेक्लुडेशन झालेलं आहे, वेगवेगळे झालेले आहेत, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आलं, स्पेसिस नवीन स्पेसिस तयार झाल्या, त्याच्या बीकमध्ये काय आला, फरक आला. तर ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे पण स्पेसिस
प्रोडक्ट स्पेसीज तयार होतात नवीन. ऑल्सो लीड टू स्पेशिएशन म्हणजे नवीन स्पेशीज तयार होतात. ओके. त्यानंतर ह्युमन इव्हॉल्युशन बोर्डमध्ये पण खूप रेअरली क्वेश्चन विचारतात. आपलं जे मॉडर्न ह्युमन आहे, तर मॉडर्न ह्युमनचं काय केलेलं आहे, आपल्याला मॉडर्न ह्युमनचं एक नाव दिलेलं आहे, त्याचं नाव आहे होमो सॅपियन. तर ते MCQ मध्ये विचारलेलं आहे. तर ह्युमन इव्हॉल्युशन तुम्हाला 12 बायोलॉजीमध्ये इन डिटेल आहे. यावर्षी जस्ट तुम्हाला ओव्हरलुक दिलेला आहे. तर हा चार्ट महत्वाचा आहे. आपण ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये कोणता मॅन कधी आलेला आहे. एन्शियंट ॲनिमल लाईक लेमूर. लेमूर म्हणजे हे दिले आपल्याला झाडावर राहणारा जो लेमूर आहे त्याच्यासारखा आलेला आहे एवढ्या वर्षापूर्वी. नंतर कोण आलेलं आहे, इजिप्टोपिथेकस आलेला आहे, नंतर ड्रायोपिथेकस आलेला आहे, नंतर रामापिथेकस आलेला आहे, नंतर ॲस्ट्रोलोपिथेकस आलाय, नंतर स्किल ह्युमन आलाय. किती वर्षापूर्वी आलेला आहे हे दिलेलं आहे. आता हा जो स्किल ह्युमन आहे तो कधी आलेला आहे, तो एक 20 लाख वर्षापूर्वी आलेला आहे. तो ह्युमन स्किल ह्युमन आहे तो कधी आलेला आहे, 20 लाख वर्षापूर्वी आलेला आहे. नंतर आहे मॅन विथ इरेक्ट पोस्चर. इरेक्ट पोस्चर म्हणजे ताट उभं राहणारा, तो कधी आलेला आहे, एक 15 लाख वर्षापूर्वी आलेला आहे. नंतर निअँडरथल तो कधी आलेला आहे, 1,50,000 वर्षापूर्वी आलेला आहे. आणि नंतर लास्टचा आहे क्रो मॅग्नम मॅन आणि क्रो मॅग्नम नंतर होमोसॅपियन सॅमियन म्हणजेच आपण आलेलो आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं आहे, या डायग्राम मध्ये जर्नी ऑफ ह्युमन दिलेली आहे. हे इम्पॉर्टंट आहे, हे नाव लक्षात ठेवा. एन्शियंट ॲनिमल लाईक लेमूर, इजिप्टोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, स्किल ह्युमन, मॅन विथ इरेक्ट पोस्चर, निअँडरथल, क्रो मॅग्नम मॅन आणि होमो सॅपियन. तर अशा प्रकारे आपण जस्ट आता याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारत नाहीत, पण आपण रीड करूया काय दिलेलं आहे. Human evolution. The biodiversity is known today has been said to be formed very simple unicellular organism due to evolution. म्हणजे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम पासून सगळी आताची डायव्हर्सिटी आलेली आहे. मी तुम्हाला इव्होल्यूशन मध्ये पण मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं. इन दिस इव्होल्यूशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्यूशन कॅन बी शोन ॲज पर पिक्चर गिव्हन बिलो. सांगितलं तुम्हाला. लास्ट डायनोसॉर डिसअपेअर्ड अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर अगो. आपण एस्ट्रॉइड हिट झालेला म्हणतो, त्यामुळे काय झाले, एक्सटिंक्ट झालेले आहेत. आपण फॉसिल्स मध्ये पण डायनोसॉरचे फॉसिल बघितले. ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर हु वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू मॉडर्न लेमूर्स. हे इथं दिलेलं आहे मॉडर्न लेमूर. Tail of those monkey-like animal of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. इथं दिले. नंतर सेफ्टी नाहीये तुम्हाला, नंतर इजिप्टोपिथेकस मध्ये दिसेल. इजिप्टोपिथेकस मध्ये आहे सेफ्टी आहे का, नाहीये. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved. Thus, ape-like animals were evolved. Meanwhile, these apes-like animals reached South and Northeast Asia, finally evolved into gibbon and orangutan. Remaining ape-like animals stayed in Africa. From them, gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. Evolution of some of the 2 crore year old species of apes seem to be occurred in different way. They had to use their hand more for eating food and other work. These apes started to live on land as the forest started decline due to dry environment. Their pelvic girder म्हणजे काय, आपला जो सिटिंगचा एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो, पेल्विक गर्डर म्हणतो. डेव्हलप इन सच वे दॅट दे स्टार्टेड स्टँड इन इरेक्ट पोस्चर. म्हणजे पेल्विक गर्डरचं डेव्हलपमेंट झालं मुळे काय झालं, ते इरेक्ट म्हणजे ताट उभे राहू शकत होते. इन ग्रासलँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज अँड एनी टाइम. तसेच मी तुम्हाला अजून एक ऍडिशन मध्ये जाईल, तो जो त्यांचा थंब आहे, थंब कसा झाला, अपोजेबल झाला. आता बाकीचे जर आपण लेमूर वगैरे बघितले, त्यांचा जो थंब असा अपोजेबल नाहीये आपल्या बोटासारखा, तर त्यांचा थंब पण कसं आपला असाच आहे. म्हणजे ते त्यामुळे ते काय करतात, धरू शकत नाही. तर आपला थंब पण अपोजेबल झालेला आहे इरेक्ट पोस्चर सोबत. These humans, like animals with erect posture, which were using their hands, had evolved about 2 crore years ago. First record of human-like animal is with us in the form of Ramapithecus, ape from North India and East Africa. Afterwards, this ape grown up in size and become more intelligent. Thus, the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. इथं तुम्हाला दिसेल. रामापिथेकस आहे, एस्ट्रोलोपिथेकस आहे, स्किल ह्युमन आहे, मॅन विथ इरेक्ट पोस्चर आहे, निअँडरथल आहे, क्रो मॅग्नम मॅन आहे. The morphology of human-like animals started to appear like the member of genus Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed about 50 lakh years ago. Human walking with erect posture was evolved. It may have existed in China, Indonesia and Asian continent. हे तुम्हाला दिसते इथं डायग्राम मध्ये दिले डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन. तर अशी लेट काय झालेली आहे, ह्युमन मध्ये ब्रेन मध्ये डेव्हलपमेंट जी कॅपॅसिटी आहे ह्युमन ब्रेनची ती वाढत गेलेली आहे. लार्जेस्ट ब्रेन आहे इथं बघितलं तर. Evolution of man continued in direction of developing its brain for period about 1 lakh years, and meanwhile it is discovered the fire. आगीचा शोध लागला. Brain of 50,000 year old man have been sufficiently evolved to extent that it could be considered as a member of class wise man. त्याला wise man ला आपण काय म्हणतो, होमो सेपियन्स. Neanderthal man can be considered as the first example of wise man. The Cro-Magnon was evolved about 50,000 years ago. And afterwards, this evolution has been faster than earlier. About 10,000 years ago, wise man started practicing agriculture. म्हणजे शेतीला सुरुवात केलेली आहे. It started to rear a cattle herd, establish the cities, cultural development took place. Art of writing was invented about 5,000 years ago, and thus history had been started. Modern science emerged about 400 years ago. Industrial society was established about
200 years ago and now we have reached at this stage and still we are searching the details of roots of human ancestry. तर आपण आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आताचा जो मॉडर्न ह्युमन आहे त्याला आपण काय म्हणतो, होमोसॅपियन म्हणतो. तर तुम्हाला हे जर इव्हॉल्युशन बेटर अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्याकडे एक बुक आहे, मी ते तुम्हाला सजेस्ट करेल. तर हे बुक आहे, बुकचं नाव आहे अ सॅपियन ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड. तर मी तुम्हाला इथं एक फोटो पण दिसेल तुम्हाला. तर बुक आहे, तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, वाचू शकता तुमची 10th एक्झाम झाल्यानंतर. तर आता एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये आलेले आहेत. तर हा जो फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट पण काय आलेला आहे बोर्डमध्ये, हा फ्लो चार्ट आलेला आहे इथून मागं. तसेच जे फिल द ब्लँक आहेत, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ डीएनए टू एमआरएनए इज कॉल्ड एज, आपण त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज. वेस्टिजियल ऑर्गन दॅट इज प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स आहे. तर अशा प्रकारे नंतर डार्विन्स थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन 2020 आणि 23 ला आलेला आहे. नंतर इव्हॉल्युशन पण आलेला आहे. कनेक्टिंग लिंक्स पण खूप वेळा येऊन गेलेला आहे. तसेच खाली प्रश्न दिला आहे, डिफाइन हेरिडिटी अँड एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस, मार्च 2025 ला आलेला आहे. त्यानंतर इकडं क्वेश्चन आहे, डिफाइन वेस्टिजियल ऑर्गन, राईट नेम्स ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. तर हा पण प्रश्न आलेला आहे. नंतर क्वेश्चन 7 मध्ये आपल्याला एक्सप्लेन सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्सेस इव्हॉल्युशन, हा पण क्वेश्चन आलेला आहे. डिफाइन फॉसिल, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल ॲज अ प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन, हा पण आलेला आहे 2021 ला. अशा प्रकारे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा आपला 3 लेक्चर मध्ये चॅप्टर कव्हर झालेला आहे. यानंतर आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर घेणार आहोत. तर हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन या चॅप्टरचे लेक्चर्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघणार आहोत, पार्ट 1. तर तोपर्यंत जय हिंद.